नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या या चॅनलवरील सर्वात पहिल्या मोठ्या व्लॉगमध्ये. तर आज होती संकष्टी आणि त्यानिमित्त मला बनवायची होती खीर. तर म्हटलं या चॅनलवरती या खिरीची रेसिपीज अपलोड केली पाहिजे. तर मी सर्वात पहिली सर्व जेवण तयार करून घेतलं आणि खिरीसाठी जे साहित्य लागणार होतं ते एकत्र केलं. ड्रायफ्रूट्स वगैरे कट करून घेतले. त्यानंतर पातेलं गरम केलं, त्यात तूप घातलं आणि तूप छान गरम झाल्यानंतर त्यात टाकल्या शेवया छान तुपामध्ये भाजून घ्यायच्या आणि तुपामध्ये भाजताना खूप छान असा वास येतो शेवयांचा. तर शेवया वगैरे मी छान भाजून घेतल्या आणि त्यानंतर त्यामध्ये ॲड करायचं पाणी आणि पाण्यामध्ये छान पहिल्या शिजवून घ्यायच्या शेवया. आणि ही रेसिपी मला माझ्या मिस्टरांनीच म्हणजे जिजाच्या बाबांनीच मला शिकवली आहे. तर त्यामध्ये पाणी वगैरे ॲड करायचं आणि पाण्यामध्ये शेवया छान अशा शिजवून घ्यायच्या. वास तर खूप छान येतच असतो कारण तूप घातल्यामुळे त्याला एक वेगळाच स्वाद असतो. तर छान अशा मी भाजून वगैरे घेतल्या आणि त्यानंतर मला त्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करायचे होते. तर एक उकळी आली त्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड केले ड्रायफ्रूट्स आणि ड्रायफ्रूट्ससुद्धा छान असे शिजवून घ्यायचे आणि पाण्यातच हे सर्व छान शिजवत राहायचं आणि बिलकुल खाली चिकटायला द्यायचं नाही, असं मध्ये मध्ये ढवळतच राहायचं. आणि पाणी थोडं कमी झालं की त्यामध्ये ॲड करायचं दूध आणि दुधामध्ये मग छान शिजवायच्या शेवया आणि ड्रायफ्रूट्स आणि खूप छान असा स्वाद येत असतो हे सर्व शिजवताना. तर छान असं ढवळत वगैरे राहायचं आणि त्यानंतर आपण आपल्याला हवी तेवढी साखर वगैरे ॲड करायची त्याच्यामध्ये आणि किती कमी जास्त पाहिजे साखर ती आपण बघायची आणि टाकायची त्यामध्ये आणि छान हे सर्व मिश्रण ढवळत राहायचं आणि थोड्या वेळाने आपली छान अशी खीर तयार होते. तर तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि मला नक्की सांगा की तुम्हीसुद्धा बनवलेली खीर कशी होते ती आणि माझी अशी खीर तयार झाली.